तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत. विच ग्लँड? पॅनक्रियाज. हे डिटेल आपण 11th स्टँडर्ड मध्ये बघितलेलीच आहे, त्याची हिस्टॉलॉजी वगैरे. आता आणखी एकदा इथं बघायचे. परत त्यामध्ये मग फर्स्ट पॉइंट काय आहे? पॅनक्रियाज इज कंपोजिट और मिक्स्ड टाइप ऑफ ग्लँड which acts as काय म्हणून ऍक्ट होत असते? एक्झोक्राइन as well as एंडोक्राइन ग्लँड. काय म्हणून ऍक्ट होत असते? तर एक्झोक्राइन as well as एंडोक्राइन ग्लँड म्हणून. म्हणजेच त्यामध्ये पॅनक्रियाज, तुम्हाला माहित आहे पॅनक्रियाज मराठी मिनिंग स्वादुपिंड. पॅनक्रियाजला मराठीत काय म्हणतात? स्वादुपिंड. मग हे जे स्वादुपिंड असतं कंपोजिट और मिक्स्ड टाइप ऑफ ग्लँड, म्हणजेच ही पॅनक्रियाज जी आहे ती कशी असते? कंपोजिट और मिक्स्ड टाइप ऑफ ग्लँड, म्हणजे मिक्स असणारी टाइप किंवा मिक्स असणारी ग्लँड आहे. व्हाय इट इज मिक्स्ड टाइप ऑफ ग्लँड? बिकॉज विच ऍक्ट्स ॲज एक्झोक्राइन as well as एंडोक्राइन ग्लँड. याला मिक्स्ड टाइपची ग्लँड का म्हणतात? तर ही ऍक्ट होत असते. कशी ऍक्ट होते? तर एक्झोक्राइन ग्लँड as well as एंडोक्राइन ग्लँड, म्हणजेच त्यामध्ये दोन्ही टाइपच्या ग्लँड मध्ये ही मोडते. म्हणून ही कशात येते? कंपोजिट और मिक्स्ड टाइप ऑफ ग्लँड. मग त्यामध्ये एक्झोक्राइन ग्लँड अँड एंडोक्राइन ग्लँड मीन्स कशाला म्हणतात? एक्झोक्राइन ग्लँड, एंडोक्राइन ग्लँड. एक्झोक्राइन ग्लँड इट बियर्स डक्ट. एक्झोक्राइन ग्लँड यांच्यामध्ये काय असते? डक्ट असते. सच ग्लँड्स आर कॉल्ड एक्झोक्राइन ग्लँड्स. एंडोक्राइन ग्लँड्स, which gland called endocrine glands? It is ductless glands. म्हणजेच ह्या कशा असतात? डक्टलेस ग्लँड्स असतात. म्हणजेच यांना कोणत्याही प्रकारची डक्ट नसते. हे झाला फर्स्ट पॉइंट. काय सांगितलेलं आहे? पॅनक्रियाज इज कंपोजिट और मिक्स्ड टाइप ऑफ ग्लँड. व्हाय इट इज कॉल्ड कंपोजिट और मिक्स्ड टाइप ऑफ ग्लँड? बिकॉज विच ऍक्ट्स ॲज काय म्हणून ऍक्ट होत असते? एक्झोक्राइन as well as एंडोक्राइन ग्लँड. दोन्ही टाइपची ग्लँड ऍक्ट त्या पद्धतीचे होते म्हणून ऍक्ट होते म्हणून तिला काय म्हणतात? मिक्स्ड ग्लँड. सेकंड पॉइंट, द पॅनक्रियाटिक आयसोलेट्स ऑफ लँगरहान्स प्रेझेंट इन एंडोक्राइन पोर्शन. मग त्यामध्ये पॅनक्रियाज जर तुम्ही हिस्टॉलॉजी 11th स्टँडर्ड मध्ये पाहिलेलीच आहे, त्यामध्ये पॅनक्रियाजची जे हिस्टॉलॉजी बघितल्यानंतर तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतं आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स. हे डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच त्यामध्ये ह्युमन न्यूट्रिशन ह्या टॉपिक मधला म्हणजे डायजेशन ह्या टॉपिक मधला हा पॅनक्रियाज आहे. मग आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स प्रेझेंट कुठं असते? तर प्रेझेंट इन एंडोक्राइन पोर्शन. म्हणजेच कुठं असणार आहे? प्रेझेंट इन इनर साइड ऑफ पॅनक्रियाज. बरोबर पॅनक्रियाजच्या आतल्या बाजूला असते. म्हणजेच विच पोर्शन? एंडोक्राइन पोर्शन. म्हणजेच या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे? द पॅनक्रियाटिक आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स प्रेझेंट इन एंडोक्राइन पोर्शन. थर्ड पॉइंट, अ हेल्दी नॉर्मल ह्युमन consists near about 1 to 2 million isolates of Langerhans. म्हणजेच हे आपण पाहिलेलं आहे, फक्त आता याचा वरवरनं बघायचं आहे. तर हेल्दी नॉर्मल ह्युमन, हेल्दी नॉर्मल ह्युमन म्हणजे तुमच्या माझ्यासारखे असणारे जे ह्युमन आहे त्यामध्ये कन्सिस्ट हाऊ मेनी? नियर अबाउट 1 to 2 million आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स. म्हणजेच त्यामध्ये हेल्दी असणारा जो त्यामधला ह्युमन आहे त्याच्यामध्ये साधारण किती असतात आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स? नियर अबाउट 1 to 2 million ऑफ आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स प्रेझेंट इन पॅनक्रियाज. लक्षात ठेवा, हे महत्वाचा पॉइंट आहे एमसीक्यू ला. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे? हेल्दी असणारा जो ह्युमन असतो त्यामध्ये साधारण त्यांच्या पॅनक्रियाज मध्ये 1 ते 2 मिलियन काय असतात? आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स. म्हणजेच थर्ड पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे? अ हेल्दी नॉर्मल ह्युमन कन्सिस्ट नियर अबाउट हाऊ मेनी आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स? 1 to 2 million आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स. कुठं प्रेझेंट असतात? प्रेझेंट इन पॅनक्रियाज. मग पॅनक्रियाजच्या कोणत्या पोर्शन मध्ये? एंडोक्राइन पोर्शन ऑफ पॅनक्रियाज. म्हणजे हा पॉइंट झाला. त्यामध्येच पुढे and it represents 1 to 2% of pancreatic tissues.
आणि त्यामध्ये हे काय म्हणून रिप्रेझेंट होतात, आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स, तर इट रिप्रेझेंट्स, काय रिप्रेझेंट करतात तर 1 to 2% ऑफ पॅन्क्रियाटिक टिश्यूज, म्हणजे 1 ते 2% पॅन्क्रियाटिक टिश्यू रिप्रेझेंट करण्याचं काम कोण करत असतं, आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स. म्हणजे त्यामध्ये थर्ड पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे, a healthy normal human consists how many isolates of Langerhans, माहित झाले आता तुम्हाला किती, 1 to 2 million isolates of Langerhans in a pancreas, in which region or which portion, endocrine portion of pancreas, and it represents 1 to 2% of pancreatic tissues. म्हणजेच हे आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स जे आहेत ते 1 ते 2% पॅन्क्रियाटिक टिश्यू रिप्रेझेंट करण्याचं काम करतात. नेक्स्ट पॉइंट नंबर 4, isolates of Langerhans consist 3 major types of cells. Which cells? Such as alpha cells, beta cells and delta cells. म्हणजेच त्यामध्ये आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स हा जो पार्ट आहे, कुठं पार्ट प्रेझेंट असतो, एंडोक्राइन पोर्शन ऑफ पॅन्क्रियाज मध्ये. त्यामध्ये काय असतं तर 3 मेजर टाइप्स ऑफ सेल्स प्रेझेंट. Which cells? अल्फा सेल्स, बेटा सेल्स अँड डेल्टा सेल्स. लक्षात ठेवा, ह्याच्यावर पण एमसीक्यू जर आला तर लक्षात आलं पाहिजे. म्हणजेच त्यामध्ये काय, आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स कुठं प्रेझेंट असतं तर प्रेझेंट इन एंडोक्राइन पोर्शन ऑफ पॅन्क्रियाज. How many isolates of Langerhans in healthy human? 1 to 2 million of isolates of Langerhans in healthy human, and it represents 1 to 2% of pancreatic tissues. तसंच नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे, isolates of Langerhans consist 3 major types of cells. Which cells? Alpha cells, beta cells and डेल्टा सेल्स. अशा 3 टाइपच्या सेल्स कुणामध्ये असतात तर आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स मध्ये असतात. नेक्स्ट त्यामध्ये मग त्यातली एक एक सेल बघत जाऊ. फिफ्थ पॉइंट, अल्फा सेल्स सिक्रेट्स, काय सिक्रेट करतं तर ग्लुकॅगॉन हार्मोन. इट इज अ पेप्टाइड हार्मोन अँड प्ले अँड व्हायटल रोल इन मेंटेनिंग द नॉर्मल ब्लड ग्लुकोज लेवल्स. म्हणजेच ह्या पॉइंट मध्ये काय सांगितलंय पहा. आता एक एक सेल पाहत आहोत आपण. त्यातली पहिली सेल, विच सेल, अल्फा सेल्स. हे काय करत असते, अल्फा सेल सिक्रीट्स विच हार्मोन, ग्लुकॅगॉन हार्मोन. एमसीक्यू लक्षात ठेवायचं. अल्फा सेल्स काय सिक्रेट करते तर अल्फा सेल सिक्रीट्स ग्लुकॅगॉन हार्मोन. इट इज पेप्टाइड हार्मोन. हे कसलं हार्मोन आहे, पेप्टाइड हार्मोन. अँड प्ले अँड व्हायटल और इम्पॉर्टंट रोल, म्हणजे महत्वाची भूमिका पार पडतं काय तर ग्लुकॅगॉन हार्मोन. कशामध्ये, मेंटेनिंग द नॉर्मल ब्लड ग्लुकोज और शुगर लेवल्स. हे त्याचं असणार फंक्शन आहे. जर विचारलं बोर्डामध्ये राईट द फंक्शन ऑफ ग्लुकॅगॉन हार्मोन, तर त्याचं फंक्शन काय आहे, ग्लुकॅगॉन हार्मोन प्ले vital role in maintaining the normal blood glucose or sugar level. म्हणजे डोक्यात ठेवायचं, मॅप तयार करताना माइंड मॅप किंवा मायक्रो नोट्स तयार करताना बरोबर ग्लुकॅगॉन हार्मोन म्हणायचं, पुढे डॅश करायचे. ग्लुकॅगॉन हार्मोन पण सिक्रेट कोण करत असतं, त्यामध्ये पहिल्यांदा अल्फा सेल्स म्हणायचं, त्याच्या पुढे डॅश करून ग्लुकॅगॉन हार्मोन, त्याच्या पुढे डॅश करून काय, मेंटेनिंग द नॉर्मल ब्लड ग्लुकोज और शुगर लेवल. असा माइंड मॅप तयार करायचा किंवा मायक्रो नोट्स तयार करताना असं अशा पद्धतीनं लिहायचं. मग समजलं. फिफ्थ पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे, अल्फा सेल सिक्रेट्स विच हार्मोन, ग्लुकॅगॉन हार्मोन. इट इज अ पेप्टाइड हार्मोन अँड इट प्ले व्हायटल और इम्पॉर्टंट रोल इन, कशामध्ये, मेंटेनिंग द नॉर्मल ब्लड ग्लुकोज और शुगर लेवल. Next point, number 6. Glucagon mainly acts on liver cells
that is hepatocytes, and it stimulates glycogenolysis that results increased blood sugar level, that is called hyperglycemia. मग लक्षात ठेवा हायपरग्लायसेमिया कधी होत असतो त्यामध्ये सांगायचं काय, ग्लुकॅगॉन मेनली ऍक्ट्स ऑन, हे जे ग्लुकॅगॉन आहे कोणी तयार केलेलं, अल्फा सेल्स न सिक्रेट केलेलं ग्लुकॅगॉन हार्मोन मेनली ऍक्ट होतो, कुणावर ऍक्ट होतं तर लिव्हर सेल्स ऑल्सो कॉल्ड हेपॅटोसाइट्स, लिव्हर सेल्सलाच काय म्हणतात हेपॅटोसाइट्स, यांच्यावर एकदा ऍक्ट झालं की ते काय करतं, इट स्टिम्युलेट्स उत्तेजित करतं कशाला, ग्लायकोजिनोलायसिसला, दॅट रिझल्ट्स मग त्याचा रिझल्ट म्हणून काय होतं, इन्क्रीज ब्लड शुगर लेवल, दॅट इज हायपरग्लायसेमिया. लक्षात ठेवायचं म्हणजेच ग्लुकॅगॉन हार्मोन जे आहे ते मेनली कशावर ऍक्ट होत असतं, ग्लुकॅगॉन हार्मोन मेनली ऍक्ट्स ऑन कशावर, लिव्हर सेल्स, दॅट इज ऑल्सो कॉल्ड हेपॅटोसाइट्स. एकदा ऍक्ट झालं की लगेच काय होतं, इट स्टिम्युलेट्स, कशाला स्टिम्युलेट्स करतं, glycogenolysis that results increase blood sugar level, it is also called as hyperglycemia. डोक्यात ठेवायचं. नेक्स्ट पॉइंट नंबर 7, ग्लुकॅगॉन इज हायपरग्लायसेमिक हार्मोन. इथं सांगितलेलंच आहे आपण, इट रेड्युसेस द सेल्युलर ग्लुकोज अपटेक अँड युटिलायझेशन. म्हणजेच ग्लुकॅगॉन हार्मोन हे काय तर हायपरग्लायसेमिक हार्मोन आहे. व्हाय इट इज कॉल्ड हायपरग्लायसेमिक हार्मोन, बिकॉज इन्क्रीज ब्लड शुगर. हे काय करत असतं, ब्लड शुगर लेवल इन्क्रीज करतं, म्हणून याला कसलं हार्मोन म्हणतात, हायपरग्लायसेमिक हार्मोन. लक्षात ठेवायचं ग्लुकॅगॉन इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायपरग्लायसेमिक हार्मोन. व्हाय ग्लुकॅगॉन कॉल्ड हायपरग्लायसेमिक हार्मोन, एक मार्काला क्वेश्चन असा जर आला का, तर त्यामध्ये ग्लुकॅगॉन हार्मोन मेनली ऍक्ट्स ऑन, कशावर ऍक्ट होतं तर लिव्हर सेल्स और हेपॅटोसाइट्स, अँड इट स्टिम्युलेट्स उत्तेजित करतं कशाला, ग्लायकोजिनोलायसिस, दॅट रिझल्ट्स मग त्याचा रिझल्ट म्हणून काय मिळतो, इन्क्रीज ब्लड शुगर लेवल, इट इज ऑल्सो कॉल्ड हायपरग्लायसेमिया. म्हणजेच हा पॉइंट काय आहे तर 7th पॉइंट, ग्लुकॅगॉन इज हायपरग्लायसेमिक हार्मोन. आता आपण बघितलंय व्हाय इट इज कॉल्ड हायपरग्लायसेमिक हार्मोन, ते कारणही बघितलंय. मग हे काय करतं, इट रेड्युसेस सेल्युलर ग्लुकोज अपटेक अँड युटिलायझेशन. म्हणजे सेल्युलर ग्लुकोज हे अपटेक असतं घेणं आणि त्याचं युटिलाइज करणं वापर करणं, हा रेड्यूस करण्याचं काम कोण करत असतं, ग्लुकॅगॉन करत असतं. म्हणजेच ग्लुकॅगॉनचं मेन काय काम असतं, मेंटेनिंग द नॉर्मल ब्लड शुगर लेवल. म्हणजे ब्लड मधली जी शुगर लेवल आहे ती नॉर्मल ला मेंटेन करणं, मेंटेन करणं कुणाचं काम असतं, ग्लुकॅगॉनचं असतं. म्हणून इथं काय करतं हे, ग्लुकॅगॉन इज हायपरग्लायसेमिक हार्मोन, इट रेड्युसेस कमी करतं, काय रेड्यूस करतं, सेल्युलर ग्लुकोज अपटेक अँड युटिलायझेशन. म्हणजे सेल्युलर मधलं सेल मधलं जे ग्लुकोज अपटेक आहे घेणं आणि त्याचं युटिलाइज करणं, हे रेड्यूस करण्याचं काम कोण करत असतं तर ग्लुकॅगॉन हार्मोन, अँड इट इज ऑल्सो कॉल्ड हायपरग्लायसेमिक हार्मोन. नंतर नेक्स्ट पॉइंट नंबर 8, बीटा सेल सिक्रेट्स. मग आता बीटा सेल्स, दुसऱ्या सेल्स बीटा सेल सिक्रेट्स काय सिक्रेट करतात तर इन्सुलिन हार्मोन, इट इज ऑल्सो पेप्टाइड हार्मोन. म्हणजेच त्यामध्ये बीटा सेलचं काम काय असतं तर सिक्रेट करणं, विच हार्मोन, इन्सुलिन हार्मोन. प्रत्येकाचे हार्मोन वेगळे आहेत, मग बीटा सेल्स इन्सुलिन हार्मोन सिक्रेट करतं, हे सुद्धा कसलं आहे तर पेप्टाइड हार्मोन आहे. अँड प्ले अन वायटल रोल इन रेग्युलेशन ऑफ ग्लुकोज होमिओस्टासिस. आणि महत्वाचा रोल कशात पार पडतं, जसं अल्फा सेल्स मेंटेन काय करतं नॉर्मल ब्लड शुगर लेवल, तसंच म्हणजे अल्फा सेल मधलं काय तर ग्लुकॅगॉन हार्मोन, म्हणजे ग्लुकॅगॉन हार्मोनचं काम काय असतं मेंटेन करणं काय नॉर्मल ब्लड
शुगर और ग्लुकोज लेवल. तसंच यांचं सुद्धा काम ठरलेलं आहे. कुणाचं? इन्सुलिनचं. काय काम करत असतं? प्ले अँड व्हायटल रोल कशामध्ये? इन रेग्युलेशन ऑफ ग्लुकोज होमिओस्टासिस. होमिओस्टासिस म्हणजेच काय? मेंटेन बाय कॉन्स्टंट ऍडजस्टमेंट ऑफ बायोकेमिकल एज वेल एज फिजिओलॉजिकल पाथवेज. म्हणजेच ग्लुकोज मधलं जे होमिओस्टासिस असतं ते रेग्युलेट करण्याचं काम करतं. होमिओस्टासिस कशाला म्हणतात? तर मेंटेन बाय कॉन्स्टंट ऍडजस्टमेंट म्हणजेच कॉन्स्टंट असणारी म्हणजे स्थिर असणारी ऍडजस्टमेंट करणं. कुणामध्ये? बायोकेमिकल एज वेल एज फिजिओलॉजिकल पाथवेज. म्हणजे बायोकेमिकल जो पाथवे आहे आणि दुसरा फिजिओलॉजिकल पाथवे आहे, ह्या दोन पाथवेचं जे ऍडजस्टमेंट आहे त्यांच्या असणारी कॉन्स्टंट ऍडजस्टमेंट आहे ती मेंटेन करणं. म्हणजेच काय करणं? होमिओस्टासिस करणं. हे कोण करत असतं? इन्सुलिन करत असतं. म्हणजेच त्यामध्ये 8th पॉइंट काय सांगितलंय? बीटा सेल सिक्रेट्स. विच हार्मोन? बीटा सेल सिक्रेट्स. बीटा सेल सिक्रेट्स इन्सुलिन हार्मोन. इट इज पेप्टाइड हार्मोन. हे सुद्धा काय? पेप्टाइड हार्मोन आहे. अँड प्ले अँड व्हायटल रोल. कशामध्ये व्हायटल रोल प्ले करतं? तर रेग्युलेशन ऑफ ग्लुकोज होमिओस्टासिस. म्हणजेच ग्लुकोज होमिओस्टासिसचं रेग्युलेशन करणं. मग होमिओस्टासिस करणं म्हणजेच काय? मेंटेन बाय कॉन्स्टंट ऍडजस्टमेंट ऑफ बायोकेमिकल एज वेल एज फिजिओलॉजिकल पाथवेज. म्हणजेच बायोकेमिकल आणि फिजिओलॉजिकल असे दोन जे पाथवे आहेत त्यांच्यातले जे ऍडजस्टमेंट आहे, कॉन्स्टंट ऍडजस्टमेंट, हे मेंटेन करणं म्हणजेच काय करणं? होमिओस्टासिस करणं. हे काम कोण करत असतं? इन्सुलिन करत असतं. समजलं? आता नेक्स्ट पॉइंट नंबर 9. इन्सुलिन मेनली ऍक्ट्स ऑन लिव्हर सेल्स. जसं ग्लुकॅगॉन मेनली ऍक्ट कोणावर होतंय? लिव्हर सेल्सवर म्हणजेच हेपॅटोसाइट्सवर. तसं हे सुद्धा कशावर होतं? मेनली ऍक्ट्स ऑन लिव्हर सेल्स दॅट इज हेपॅटोसाइट्स एज वेल एज फॅट सेल्स दॅट इज ऍडिपोसाइट्स. And that results decrease blood sugar level that is hypoglycemia. लक्षात ठेवा, ग्लुकॅगॉन इज ऑल्सो कॉल्ड ॲज काय म्हणतात त्यांना? हायपरग्लायसेमिक हार्मोन. तसंच इन्सुलिनला काय म्हणतात? इन्सुलिन इज कॉमनली कॉल्ड ॲज हायपोग्लायसेमिक हार्मोन. मग यांचं काम काय असतं? हे जे इन्सुलिन तयार झालेलं असतं हे इन्सुलिन काय होतं? मेनली ऍक्ट्स ऑन. कशावर ऍक्ट होतं? liver cells that is hepatocytes as well as fat cells that is adipocytes. हे फक्त हेपॅटोसाइट वर होत होतं. ग्लुकॅगॉन जे आहे ते हेपॅटोसाइट वर फक्त ऍक्ट होत होतं. पण हे दोन सेलवर ऍक्ट होत. कोणता हार्मोन? इन्सुलिन. which cells? first cell liver cells that is hepatocytes and second cell fat cells that is adipocytes. अशा दोन सेल्सवर कोण मेनली ऍक्ट होत असतं? इन्सुलिन. अँड दॅट रिझल्ट आणि त्याचा रिझल्ट म्हणून काय मिळतो? डिक्रीज ब्लड शुगर लेवल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायपोग्लायसेमिया. म्हणजे यांचं काम काय असतं? ब्लड शुगर लेवल डिक्रीज करणं. कुणाच काम? इन्सुलिनचं. आणि ग्लुकॅगॉनचं काय काम असतं? तर इन्क्रीज ब्लड शुगर लेवल. म्हणजे ब्लड शुगर लेवल इन्क्रीज करणं. आणि यांचं काम इन्सुलिनचं काय? डिक्रीज करणं. म्हणजे त्याला काय म्हणतात? हायपोग्लायसेमिया. नेक्स्ट पॉइंट, पॅनक्रियास मधला नेक्स्ट पॉइंट काय? इन्सुलिन इज हायपोग्लायसेमिक हार्मोन. इट एनहान्स द सेल्युलर अपटेक. म्हणजे सेल्युलर ग्लुकोज अपटेक अँड युटिलायझेशन. म्हणजे या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे? जसं ग्लुकॅगॉन कसलं हार्मोन होतं? हायपरग्लायसेमिक हार्मोन. ते तिथं काय करत होतं? रेड्यूस करण्याचं काम करत होतं. तिथं काय रेड्यूस? सेल्युलर ग्लुकोज अपटेक अँड युटिलायझेशन. मग हे काय आहे? इन्सुलिन इज हायपोग्लायसेमिक हार्मोन. म्हणजे इन्सुलिन, वाय इन्सुलिन कॉल्ड हायपोग्लायसेमिक हार्मोन? तर त्यामध्ये हे काय करतं? इट एनहान्स. काय एनहान्स करतं? द सेल्युलर ग्लुकोज अपटेक अँड युटिलायझेशन. म्हणजेच त्यामध्ये सेल्युलर ग्लुकोज, सेल मधलं जे ग्लुकोज घेण्याचं आणि त्याचा वापर करण्याचं त्यामध्ये वाढवायचं काम कोण करत असतं? इन्सुलिन करत असतं. म्हणजेच त्यामध्ये काय करतं? इन्सुलिन इज हायपोग्लायसेमिक हार्मोन. इट एनहान्स, वाढवतं. काय वाढवतं? एनहान्स द
सेल्युलर ग्लुकोज अपटेक अँड युटिलायझेशन, बरोबर ग्लुकॅगॉनच्या विरुद्ध याचं काम असतं. नेक्स्ट पॉइंट नंबर 11, इन्सुलिन ऑल्सो स्टिम्युलेट्स कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज टू ग्लायकोजन, दॅट इज ग्लायकोजेनेसिस इन टार्गेट सेल्स. म्हणजेच टार्गेट सेल्स त्यांचं लक्ष असणाऱ्या ज्या पेशी असतात, जिथं ठराविक ठिकाणीच ह्या काम करतात, टार्गेट असणाऱ्या त्यांनी लक्ष केलेल्या ज्या सेल्स असतात त्या टार्गेट सेल्स मध्ये इन्सुलिन ऑल्सो स्टिम्युलेट्स काय करतं, स्टिम्युलेट तर स्टिम्युलेट्स कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज टू ग्लायकोजन, म्हणजेच ग्लुकोजचा कन्व्हर्जन ग्लायकोजेन मध्ये करण्याचं काम, त्या प्रोसेसला काय म्हणतात, ग्लायकोजेनेसिस. कुठं करतात तर इन टार्गेट सेल्स. मग टार्गेट सेल्स तुम्हाला माहित आहे त्यांच्या कोणत्या असतात इन्सुलिनच्या, तर त्यामध्ये लिव्हर सेल्स दॅट इज हेपॅटोसाइट्स अँड फॅट सेल्स दॅट इज ॲडिपोसाइट्स, ह्या त्यांच्या असणाऱ्या टार्गेट सेल्स आहेत. तिथं हे काय करत असतं, स्टिम्युलेट करतं कोणत्या प्रोसेसला, ग्लायकोजेनेसिसला. ग्लायकोजेनेसिस मीन्स कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज टू ग्लायकोजन, म्हणजेच ग्लायकोजन तयार होणं ग्लुकोज पासून, म्हणजे ग्लुकोज पासून ग्लायकोजन तयार होण्याची जी प्रोसेस असते, दिस प्रोसेस इज कॉल्ड ग्लायकोजेनेसिस. कुणामध्ये घडतं तर टार्गेट सेल्स मध्ये करतात. विच टार्गेट सेल्स फॉर इन्सुलिन, त्यामध्ये तर लिव्हर सेल्स दॅट इज हेपॅटोसाइट्स अँड फॅट सेल्स दॅट इज ॲडिपोसाइट्स. म्हणजेच पॉइंट नंबर 11 मध्ये आपण काय पाहिलं, इन्सुलिन काय करत असतं, ऑल्सो स्टिम्युलेट्स, इन्सुलिन उत्तेजित करतं कशाला, कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज टू ग्लायकोजन, दॅट इज दिस प्रोसेस इज कॉल्ड ग्लायकोजेनेसिस. म्हणजेच इन्सुलिनचं काम काय असतं तर स्टिम्युलेट उत्तेजित करणं, कोणत्या प्रोसेसला, ग्लायकोजेनेसिस प्रोसेसला. म्हणजेच काय नक्की होतं तर कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज टू ग्लायकोजन, ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये होणं, याला स्टिम्युलेशनचं काम कोण करत असतं, इन्सुलिन इन टार्गेट सेल्स. मग टार्गेट सेल्स तुम्हाला माहित आहेत लिव्हर सेल्स एज वेल एज फॅट सेल्स. समजलं. आता नेक्स्ट पॉइंट नंबर 12, इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन टुगेदरली रेग्युलेट्स अँड मेंटेन्स ग्लुकोज होमिओस्टॅसिस इन ब्लड. म्हणजेच दोघांचंही काम काय असतं, इन्सुलिन एज वेल एज ग्लुकॅगॉनचं टुगेदरली रेग्युलेट्स अँड मेंटेन्स, म्हणजे दोघही रेग्युलेट आणि मेंटेन करण्याचं काम करतात. काय, ग्लुकोज होमिओस्टॅसिस इन ब्लड. होमिओस्टॅसिस आपण मगाशीच पाहिलेलं आहे पॉइंट मध्ये. होमिओस्टॅसिस म्हणजेच काय तर मेंटेन कॉन्स्टंट ऍडजस्टमेंट ऑफ बायोकेमिकल एज वेल एज फिजियोलॉजिकल पाथवेज. समजलं, जे आपण मगाशीच पॉइंट मध्ये पाहिलेलं होतं. होमिओस्टॅसिस कशाला म्हणतात तर मेंटेन कॉन्स्टंट ऍडजस्टमेंट, म्हणजे स्थिर असणारी ऍडजस्टमेंट मेंटेन करणं कुणामधली, बायोकेमिकल एज वेल एज फिजियोलॉजिकल पाथवेज. बायोकेमिकल आणि फिजियोलॉजिकल असे जे दोन पाथवेज त्यांच्यामध्ये जे कॉन्स्टंट ऍडजस्टमेंट मेंटेन करणं, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला होमिओस्टॅसिस करणं. कशामध्ये, ब्लड मध्ये. म्हणजेच त्यामध्ये 12 पॉइंट मध्ये काय, इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन टुगेदरली रेग्युलेट्स अँड मेंटेन्स काय करतात तर ग्लुकोज होमिओस्टॅसिस इन ब्लड, म्हणजे ब्लड मधलं जे ग्लुकोज होमिओस्टॅसिस आहे ते रेग्युलेट करणं मेंटेन करणं हे दोघं एकत्रितरित्या करतात. कोण, इन्सुलिन एज वेल एज ग्लुकॅगॉन. नेक्स्ट पॉइंट नंबर 13, डायबिटीज मेलिटस is a complex disorder caused due to prolonged hyperglycemia. या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे तर डायबिटीस मेलिटस म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, डायबिटीस म्हणजे ग्लुकोज, त्यामध्ये एखाद्याला शुगरचा त्रास होणे, तेव्हा कोणता डिसीज असतो, डायबिटीस मेलिटस. मग त्यामध्ये डायबिटीस मेलिटस इज अ कॉम्प्लेक्स डिसऑर्डर. मग डायबिटीस हा जो डायबिटीस मेलिटस हाच प्रकार लक्षात ठेवा. डायबिटीस मेलिटस नावाचा जो डिसीज आहे त्यामध्ये रक्तातल्या साखरेचा इज अ कॉम्प्लेक्स डिसऑर्डर. ही कसला आहे, कॉम्प्लेक्स म्हणजे अगदी गुंतागुंतीची असणारी डिसऑर्डर आहे. कॉज कशामुळे होत असते, कारण काय,
कॉज ड्यू टू प्रोलॉंग्ड हायपरग्लायसेमिया, म्हणजेच त्यामध्ये इन्क्रीज काय होत असते, शुगर ब्लड लेवल, म्हणजेच ब्लड मधली शुगर लेवल ज्यावेळी इन्क्रीज होत असते त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, हायपरग्लायसेमिया. मग प्रोलॉंग्ड असते, सतत त्यामध्ये शुगर लेवल वाढत असते ब्लड मध्ये, म्हणजेच दीर्घकाल कायमचीच, थोडक्यात दीर्घकालीन काय असते, वाढ होत असते शुगरची ब्लड मध्ये सतत, त्याला काय म्हणायचं, प्रोलॉंग्ड हायपरग्लायसेमिया. असे जे आहेत डायबिटीस मेलिटस असे असणारे पेशंट, त्यांच्यामध्ये ती काय कॉम्प्लेक्स डिसऑर्डर आहे, म्हणजेच थोडक्यात ती न बरे होणारी अशी डिसऑर्डर आहे. म्हणजेच त्यामध्ये 13 पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे, डायबिटीस मेलिटस इज अ कॉम्प्लेक्स डिसऑर्डर कॉज्ड ड्यू टू, कशामुळे होतं, प्रोलॉंग्ड हायपरग्लायसेमिया, सतत त्यांची शुगर जी असते लेवल ती वाढतच असते, कमी होत नाही, म्हणजे दीर्घकाल त्यांची वाढत चालू असते, त्यामुळं ती कॉम्प्लेक्स डिसऑर्डर आहे. नेक्स्ट पॉइंट नंबर 14, डायबिटीस मेलिटस डिसऑर्डर इज असोसिएटेड विथ लॉस ऑफ ग्लुकोज थ्रू युरिन. लक्षात ठेवा काय सांगितलेलं आहे, डायबिटीस मेलिटस डिसऑर्डर इज, डायबिटीस मेलिटस डिसऑर्डर ही काय असोसिएटेड आहे, संलग्नित आहे, कुणाला, लॉस ऑफ ग्लुकोज थ्रू युरिन, म्हणजेच त्यामध्ये डायबिटीस मेलिटस नावाचा जो डिसीज आहे किंवा डिसऑर्डर आहे ती असोसिएट कशाची आहे, तर लॉस ऑफ ग्लुकोज थ्रू युरिन, म्हणजेच युरिन मार्फत काय होत असतो, ग्लुकोजचा लॉस होतो. असे पेशंट पहा, तुम्ही पाहिलेले आहेत डायबिटीस मेलिटस असणारे पेशंट, सतत त्यामध्ये ते काय करतात, युरिनेशन, म्हणजे थोडक्यात मिक्च्युरेशन करतात, लघवीला वारंवार जात असतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये काय असतं, ते असोसिएटेड आहे हा डायबिटीस मेलिटस कशाशी, लॉस ऑफ ग्लुकोज थ्रू युरिन. त्यांचा जे युरिन आहे सतत युरिनेशन जे करतात, मिक्च्युरेशन जे करतात, म्हणजे सतत काही वेळात लगेच लघवीला जाणं, का तर त्याचं कारण काय असतं, ह्यामधून लॉस ऑफ ग्लुकोज, त्यांच्या युरिन मार्फत काय होत असतो, लॉस ऑफ ग्लुकोज, ग्लुकोज निघून जात असतं, त्यामुळे त्यांचं युरिनेशन सतत चालू असतं. म्हणजेच त्यामध्ये 14th पॉइंट काय, डायबिटीस मेलिटस डिसऑर्डर इज असोसिएटेड विथ, कशाशी संलग्नित आहे, तर लॉस ऑफ ग्लुकोज थ्रू युरिन, त्यांच्या युरिन मार्फत लॉस कशाचा होतो, ग्लुकोजचा होतो, समजलं, त्यामुळे त्यांचं युरिनेशन सतत चालू असतं. आता नेक्स्ट नंबर 15th पॉइंट, इट इज ऑल्सो असोसिएटेड विथ फॉर्मेशन ऑफ हार्मफुल कंपाऊंड्स नोन ॲज केटोन बॉडीज, म्हणजेच त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इट इज ऑल्सो असोसिएटेड विथ, इट इज ऑल्सो मीन्स डायबिटीस मेलिटस इज ऑल्सो असोसिएटेड विथ, डायबिटीस मेलिटस डिसऑर्डर आहे, आणखी कुणाशी असोसिएटेड आहे, तर असोसिएटेड विथ फॉर्मेशन ऑफ हार्मफुल कंपाऊंड्स दॅट इज केटोन बॉडीज, म्हणजेच त्यामध्ये हार्मफुल कंपाऊंड तयार होतात, कोणत्या डिसऑर्डर मध्ये, डायबिटीस मेलिटस मध्ये, म्हणजेच ते कोणते असतात हार्मफुल कंपाऊंड्स, केटोन बॉडीज, म्हणजेच ज्यांना डायबिटीस मेलिटस हा डिसऑर्डर झालेला आहे त्यांच्यामध्ये हार्मफुल कंपाऊंड्स फॉर्मेशन होतं, म्हणजेच तयार होतात, व्हिच हार्मफुल कंपाऊंड्स, केटोन बॉडीज. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे, इट इज ऑल्सो असोसिएटेड विथ, म्हणजेच डायबिटीस मेलिटस इज ऑल्सो असोसिएटेड विथ, कशाशी असोसिएटेड आहे, तर फॉर्मेशन ऑफ हार्मफुल कंपाऊंड्स नोन ॲज केटोन बॉडीज, हार्मफुल कंपाऊंड जे तयार होतात ते कोणते असतात, केटोन बॉडीजचे असतात. नेक्स्ट वन नंबर 16, insulin therapy is most successful treatment for all diabetic patients. मग डायबिटीज झालेले जे पेशंट आहेत ज्यांच्यामध्ये साखरेचा जो त्रास असतो असे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये कोणती थेरपी महत्वाची आहे, तर इन्सुलिन थेरपी. अशा लोकांना इंजेक्शन दिलं जातं रोजच्या रोज इन्सुलिनचं, मग ती काय तर मोस्ट सक्सेसफुल ट्रीटमेंट आहे. इन्सुलिन रोज देणं म्हणजे इन्सुलिनची थेरपी जी आहे ती उपचार पद्धती आहे, रोज इंजेक्शन इन्सुलिनचं देणं, ती त्यांच्यामधली मोस्ट सक्सेसफुल ट्रीटमेंट आहे, कुणामधली, डायबेटिक पेशंट मधली. म्हणजेच पॉइंट नंबर 16 मध्ये काय सांगितलेलं आहे, इन्सुलिन थेरपी इज मोस्ट सक्सेसफुल ट्रीटमेंट फॉर ऑल डायबेटिक पेशंट्स,
शक्यतो प्रत्येकाच्या घरात एक तरी असा पेशंट असतो ज्याला इन्सुलिन थेरपी चालू असते. इन्सुलिन थेरपी म्हणजे रोज इंजेक्शन त्या पेशंटला दिलं जातं. कशाचं? इन्सुलिनचं. आणि ती त्यांच्यासाठी काय मोस्ट सक्सेसफुल ट्रीटमेंट आहे. म्हणजेच पॉइंट नंबर 16 मध्ये काय, इन्सुलिन थेरपी इज मोस्ट सक्सेसफुल ट्रीटमेंट फॉर ऑल डायबेटिक पेशंट्स. आणि लास्ट पॉइंट राहिलेला एक सेल्स जो आपल्या बुक मध्ये दिलेला नाही, हे मी ऍड केलेला पॉइंट आहे त्यामध्ये. का तर तुमच्या माहितीसाठी असावं तुम्हाला माहित, हा पुस्तकात कोणत्याही नाही, आपल्या एनसीईआरटीच्या बुक मध्ये नाही. फक्त मी वाढवलेला एक्स्ट्रा पॉइंट तुमच्यासाठी माहित असावं. काय नंबर 17, डेल्टा सेल सिक्रेट्स सोमॅटोस्टॅटिन हार्मोन. डेल्टा सेल जे असतात, ज्या तिसऱ्या नंबरच्या मेजर सेल्स आहेत, त्या काय करतात तर सोमॅटोस्टॅटिन नावाचं हार्मोन सिक्रेट करतात. इट रेग्युलेट्स वाइड व्हरायटी ऑफ फिजियोलॉजिकल फंक्शन्स अँड इनहिबिट सिक्रिशन्स ऑफ अदर हार्मोन्स. म्हणजे त्यांचं फंक्शन जर विचारलं चुकून, राईट द फंक्शन ऑफ सोमॅटोस्टॅटिन हार्मोन. यांचं फंक्शन काय असतं? इट रेग्युलेट्स वाइड व्हरायटी ऑफ फिजियोलॉजिकल फंक्शन्स. म्हणजे शरीरातली जी काही कार्य चालू असतात, फिजियोलॉजिकल जी फंक्शन्स असतात शारीरिक आतली, ती रेग्युलेट करायची. वाइड व्हरायटी त्यांची जी असते ते रेग्युलेट करणं. आणि इनहिबिट्स सिक्रिशन ऑफ अदर हार्मोन्स. आणि इतर जे हार्मोन्स आहेत, इतर हार्मोन्स मध्ये ग्लुकॅगॉन पण येतं आणि इन्सुलिन पण येतं. यांचं जे सिक्रेशन आहे ते रोखणं, दबवणं किंवा दाबणं हे काम कुणाचं असतं? सोमॅटोस्टॅटिन हार्मोनचं असतं. which cells produce somatostatin hormones किंवा which cell secretes somatostatin hormone? डेल्टा सेल सिक्रेट्स. ऍडिशनल पॉइंट आहे, लिहून ठेवायचा. डेल्टा सेल सिक्रेट्स which hormone? सोमॅटोस्टॅटिन हार्मोन. इट रेग्युलेट्स, काय रेग्युलेट करतात तर वाइड व्हरायटी ऑफ फिजियोलॉजिकल फंक्शन्स अँड रोखतात, इनहिबिट्स काय सिक्रिशन्स ऑफ अदर हार्मोन्स. which hormones? ग्लुकॅगॉन एज वेल एज इन्सुलिन. ही जी ग्लुकॅगॉन इन्सुलिन हार्मोन आहेत त्यांना रोखणं, त्यांची सिक्रेशन रोखणं हे कुणाचं काम असतं? सोमॅटोस्टॅटिन हार्मोन्स. समजलं असेल? सगळे पॉइंट अगदी सोपे आहेत. एक 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 असा मॅप करत जायचं, माइंड मॅप करायचा, त्याचं स्ट्रक्चर ट्री डायग्राम करायची, शॉर्ट मध्ये मायक्रो नोट्स तयार करायच्या स्वतःच्या, जेणेकरून लगेच तेवढंच वाचले की लक्षात राहील. धन्यवाद.